हो का, हे जे पाहतोय ना, हे माझं घर आहे. एक वेळ अशी होती मी ह्या घरात राहत होतो आणि आता वास्तुशास्त्र केल्यानंतर मी तुम्हाला माझी 1600 स्क्वेअर फूटची इमारत दावतो. ती बघा, तुम्हाला दावतो मी. ही आहे बघा ती वास्तुशास्त्र माझं. ती वास्तुशास्त्राचा आधार घेऊन बांधलेली, कोणाच्याही बँकेचा 1 रुपया कर्ज न घेता बांधलेली ही इमारत आहे. माझी एकच इच्छा आहे की माणसांनी वास्तुशास्त्रानुसार वास्तू करावी. डॉक्टरने सांगितलं की तू जगणार नाही, पण डॉक्टरमध्ये सुटलं. डॉक्टरने थाप टाकली मी आज अंगावर, तुझं पचलं म्हणला तुला. नमस्ते. नमस्ते. आज आपण आलो आहोत श्री दत्तात्रेय लक्ष्मण कर्णवरे यांच्या गुळूंचे ब्राह्मणदारा येथे. 2013 साली मी वास्तुशास्त्र शिकत असताना आमच्या शिक्षकांनी मला एक प्रश्न विचारला, तुमचं वास्तुशास्त्र शिकण्यामागचं ध्येय काय? तर मी त्यांना सांगितलं की मला वास्तुशास्त्र ग्रामीण भागात रुजवायचे. तर ते आज इथपर्यंत मी रुजवले. ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्याला म्हणता येईल. नमस्कार. नमस्कार. काय आपल्याला वास्तुशास्त्राचा फायदा झाला 2016 पासून? आपल्याकडं आधी काहीच नव्हतं, म्हणजे शून्य होतं. रोज काम करायचो, पण त्यातून काय आपली प्रगती नव्हती. ज्यावेळेस तुमचा सल्ला घेतला त्यावेळेस आम्हाला त्यातून फायदा होत गेला. रोज काम करण्यात सुद्धा काही चव नाही, फक्त रोज करणे आणि खाणे एवढंच चालू होतं आमचं. पण ज्यावेळेस तुमचा सल्ला घेतला आपण, त्यावेळेस सगळं व्यवस्थित चालू झालं, आमची प्रगती होत गेली. आणि जे वाटलं नव्हतं आपल्याला स्वप्नात आपल्याला मिळेल, ते आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला किती शेती आहे? आपली शेती आत्ता 2.5 एकर आहे आणि आपली आत्ता परिस्थिती एकदम ओके, काही अडचण नाही. फक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली सगळं व्यवस्थित चालू आहे. आपण आपल्या जवळच्या पाहुण्यांकडं पण मला घेऊन गेला होता, तर त्यांना त्याचा काय फायदा झाला का? मी आमच्या जवळच्या पाहुण्यांच्याकडं सरांना घेऊन गेलो होतो. तर ते पाहुण्यांनी केलं, पण पाहुण्यांच्या घरातले जे होते ते बोलले की पाहुणं कुणाला पण घेऊन येतं आणि पैसे लुबाडतंय, पण असं नाही आहे. आता तेच म्हणतात तुम्ही केलं हे आमचं लय भारी केलं आहे. आत्ता सध्या त्यांची एकदम 1 नंबर परिस्थिती आहे. पूर्वी आपण आपल्या जुन्या वास्तूमध्ये राहत होता. प्रथम आपण तिथंच रेमेडीज केल्या, तर त्याचा काय अनुभव आहे आपल्याला? अनुभव म्हणजे असा झाला आपल्याला की आपली तिथं म्हणजे रोज काम करणे आणि 8 दिवसाचा बाजार बघणे एवढीच परिस्थिती होती. म्हणजे त्यातून फायदा होत नव्हता काही. कशामुळं? तरी वास्तुशास्त्र व्यवस्थित नसल्यामुळं. पण ज्यावेळेस तुमचा मी सल्ला घेतला तेव्हापासून आपली प्रगती होत गेली. जुन्या वास्तूमध्ये आपण रेमेडीज केल्यानंतर आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली असं तुमचं म्हणणं आहे. हो. त्यानंतर तुम्ही हे जे घर बांधलं, नवीन इमारत बांधली, जवळपास 1600 स्क्वेअर फूटची ही इमारत आहे. त्याचं प्लॅन पण मीच दिला होता आणि मार्गदर्शनसुद्धा केलं होतं. तर काय किस्सा झाला ह्या इमारतीत, तुम्हाला काय अनुभव आला? तुमच्या हस्ते सगळं भूमिपूजन केलं, प्लॅन तुमच्याकडून घेतला आणि तुम्ही गावाला गेला आणि बांधकाम पूर्ण झालं. तुम्हाला न विचारता टाकी काढली, बाथरूमची टाकी आतच काढली गेली आणि ते तुम्हाला मी नंतर सांगितलं. पण त्याच्यातून आमचं घराचं काम 2 वर्ष लांबलं त्या खड्ड्यामुळं फक्त. आणि ज्यावेळेस बुजावलं ती त्यावेळेस 4 महिन्यात आमचं पूर्ण काम ओके झालं. म्हणजे ही इमारतीचं बांधकाम करत असताना फार काळजीपूर्वकदृष्ट्या हे बांधकाम पूर्ण करावं लागतं, तरच त्याचा आपल्याला फायदा होतो. अगदी खरे सर म्हणतात ना, हे 100% खरे आणि मला अनुभव आहे म्हणून मी बोलतो. या बऱ्याच जणांचं, आमच्या पाहुण्यांचं सुद्धा बऱ्याच जणांचं सगळं ओके चाललंय. ज्यांच्याकडं काही नव्हतं ते सगळं आता ओके आहेत. पहिली जीवनशैली आणि आत्ताच्या जीवनशैलीत काय फरक जाणवतं? पहिली जीवनशैली म्हणजे आपली एकदम हलाखीची होती आणि ज्या वेळेस ती वास्तू तुम्ही करून दिली त्याच्यानंतर बघा हे वास्तू पूर्ण झाले न ते ह्याच्यात आलो एकदम आपली वस्तुस्थिती आता एकदम खंबीर आहे, काही अडचण नाही. आणि माणसं म्हणतात की बाबा त्याच्यावर विश्वास नाही असं त्याचं म्हणजे वास्तुशास्त्रावर. तर वास्तुशास्त्राचा ही घेतल्याशिवाय कुणीही बांधकाम करू नये, कारण त्याचे तोटे भरपूर होतात. मला अनुभव आलेला आहे म्हणून मी सांगत आहे. या नवीन इमारतीत आल्यानंतर
आपल्याला कसं जाणवतं? नवीन इमारतीत राहायला आल्यापासून एकदम फ्रेश वाटतं या, म्हणजे काहीच अडचण येत नाही या, उत्साह वाटतोय असा, म्हणजे कुठल्या कामाला अडचण येत नाही आहे. एकंदरीत आपलं वास्तुशास्त्राच्या अनुषंगानं सगळं व्यवस्थित चालू आहे. हो. तर आपण काय सुचवाल वास्तुशास्त्राबद्दल आपल्या दर्शकांना? माझा तर 100% म्हणणं आहे की बाबा वास्तुशास्त्रानुसार सगळ्यांनी बांधकाम व्यवस्थित करून घेणे, कुठलीही गोष्ट असो वास्तुशास्त्रानुसार करा. तुम्हाला त्याचा 10 रुपये खर्च केला तर तुम्हाला 100 रुपये अगदी हसत मिळतील. त्याच्यामुळे 10 रुपये खर्च करा, आपल्याला काय अडचण नाही आहे. आपल्याला या वास्तूत आल्यानंतर दुसरी प्रगती कुठली साधता आली? मला 3 मुले आहेत. तर आधी बामणदार आहे, ते शिकत होते, आता गुळूंचेत आहेत. तर ते आता एकदम वर्गात 1 नंबर टोपला शिकत आहेत. त्याच्यामुळं या वास्तुशास्त्रात एकदम आनंदी असं आमचं घर चालू आहे. नमस्कार अण्णा. आपण या वास्तूत, नवीन वास्तूत राहायला आल्यापासून काय फरक जाणवतोय का आपल्याला? जे बाहेरचं आणावतं म्हणजे काय वाटतच नाही, मला बेस्टपैकी वाटते. कधी काय अडचण नाही, काय नाही, मजा वाटते. हां, कशाचं काय नाही, गुडघा दुखत नाही, काय होत नाही, काय केलेलं झालं सगळं. डॉक्टरनी सांगितलं की तू जगणार नाही, पण डॉक्टरमधली सुटल्यावर डॉक्टरनी थाप टाकली माझ्या अंगावर, तुझं पचलं म्हणला तुला. आता म्हणलं एवढी बार पंढरपूरला जाऊन वर्ष वारी बसतो, कुशाल जा. छान वाटतं एकंदरीत. छान वाटतं एकदम. कुठले अडचण नाही, काय नाही, काय नाही, अगदी काहीच वाटत नाही. लय बेस्टपणे चालले माझी. दुखणं नाही, बहाणं नाही, काय नाही आता. ग्रामीण भागातील वास्तुशास्त्राचं एक प्रगल्भ उदाहरण म्हणून या वास्तूकडे पाहत आहे. साधारणतः 2016मध्ये आपण यांच्या जुन्या वास्तूमध्ये, अगदी छप्परवाजा वास्तू होती, त्यामध्ये पहिल्यांदा आपण रेमेडीज केल्या. त्याचा इतका प्रभाव झाला की अल्पावधीत यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये प्रभावी सुधारणा झाली. त्यांचं जे मासिक उत्पन्न आहे त्यात वाढ झाली. त्यांचं जे काम आहे ते वाढलं. आज त्यांचं जे काम आहे ते जवळपास चौपटीने वाढल्याचं दिसत आहे. त्यांना कुठलेही इतर गोष्टींकडं लक्ष द्या कसलाही वेळ मिळत नाही. हे एक वास्तुशास्त्राचं ज्वलंत उदाहरण मानता येईल. त्यामागे त्यांचा वास्तुशास्त्रावरला विश्वास हा कारणीभूत ठरत आहे.